तर काय चालू मी इथे केस कापण्यासाठी. तर ते आता चाललो आतमध्ये केस कापायला इथं मॅन्स सलूनमध्ये. इथे मी पहिल्यापासूनच येतो केस कापायमध्ये, खूप टाईम झाला. हर वेळेस इथेच येतो. तर मी आज केस कापायला चाललो आहे आणि मला उद्या जरा व्हिडिओ पण रेकॉर्ड करायचं आणि गावाला पण जायचं आहे. तर त्यामुळे म्हणलो आज ब्लॉग पण बनवतो आणि केस कापायला पण जायचं आहे. तर बघा कंटिन्यू ठेवा. आता आतमध्ये चाललो आहे आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आणि बघा कसं काय. चाललो आता इथं आतमध्ये केस कापायला. त्यांच्या इथंच येतो केस कापायला. तर गर्दी आहे इथं खूप. कैसे हो? ब्लॉग चालू है बोलो. ये इधर ही आता बाल काटने बार बार. तेरे नाम किधर गया? हाँ, मेंस सैलून में कांदिवली में है भाई का शोरूम बोल रहा हूँ, सॉरी शॉप. इधर आना बाल काटने को. हर बार की तरह ही काटने का मेरा. हाँ पता है ना, 02 कितना पड़ेगा, कितना पड़ेगा. हाँ फिर पता नहीं था क्या आपको मैं ब्लॉग बनाता हूँ. कब पैसा अंबानी भाई है पर इतना ही बस मेरे को पहचानता नहीं. हमारा दोस्त था ना, मेरा दोस्त तो पैसा इन्वेस्ट किया. ठीक है सब लग नहीं रहा मुझे क्योंकि टाइम तो ऊपर जा रहा है दिल्ली वाले. ठीक है दुकान में खाना आ गई. इधर डालते हैं ब्लॉग स्टेटस पे डालने कैसे भाई 02 स्टाइलिश खतरनाक वाला. स्टाइलिश अभी कुछ नहीं, गाँव जाने का पूछा है. अरे गाँव में तो स्टाइलिश मिलता है, इधर तो फिर प्रोफेशनल में रहना पड़ता है. इतना तो कौन सा भी मारूंगा तो ऊपर से सूखने का. विराट कोहली वाला मार दिया, नया चल रहा है ये साइड वाला वो ना इधर पीछे पर छुट्टी चल रहा है. हाँ फिर हाँ आ जाऊँगा अभी 2 दिन. हाँ और कल वीडियो भी बनाने जाने का मुझे पड़ता है मेरा आगे जब पूरा पड़ेगा ना ये जब तक आप बैठो. चलो बाकी मस्त काटा. एड्रेस बता सकते? हनुमान नगर महिंद्रा एलोगे. ठीक है बाल काटने इधर आना. कुछ बोलना भूल गया. ठीक है चलो चलो भाई चल. चला केस वगैरे कापून झालं आता मस्तपैकी. कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. घरी जाऊन भेटतो. जरा व्हिडिओची जरा हे चार्जिंग कमी आहे तर तुम्हाला घरी जाऊन भेटतो. आता घरीच चाललं बस. वरती पण एवढी किरकिर असते ना, त्या घरी जाऊनच व्हिडिओ बनवायला लागेल. कारण गर्दी पण खूप आहे. कुठे असं कॅमेरा घेऊन फिरत राहू. पण त्यापेक्षा घरी जातो आणि
भेटलो. हे बघा असे काय बोलायला गेलो की आवाज, त्यापेक्षा घरी जाऊन शांतपणे सांगतो तुम्हाला. तर हे गाईज मी काल रात्री घरी आलो आणि व्लॉग एंड करायला विसरलो, कारण मला लक्षातच नाही आलं. आणि मेन म्हणजे मी रात्री लेट गेलो होतो तिकडे केस कापण्यासाठी. हे जाणं होतं दुपारी, पण मी असंच गेलो नाही कारण ऊन पण खूप असतो बाहेर, त्यासाठी मी गेलो नाही, म्हणून मी रात्रीचा गेलो. तर मी ब्लॉग फक्त काल रात्री ॲडिट करून ठेवला, एंड नाही केला. त्यासाठी मी परत हातामध्ये घेतला फोन, की मी तुम्हाला बोललो होतो की घरी जाऊन की सांगेन सर्व, कारण बाहेर खूप आवाज होता. तर मला हे सांगायचं होतं की तुम्हाला पण केस कापायचे असतील, जर म्हणजे तो बंदा खूप चांगले केस कापतो, तर मी तिथेच जातो हरवेळेस केस कापायला. जे तुम्हाला दाखवला तो बंदा मेहनत पण खूप घेतो, म्हणून मी तुम्हाला पण रिकमेंड करतो. जर तुम्हाला केस इकडे कापायचे असतील तर येऊन कापू शकता, कारण तो बंदा खूप चांगले केस कापतो. त्या कांदिवलीमध्येच आहे, लोकेशन माहिती पडेल जर तुम्ही गुगलवरती पण सर्च केलात तर लोकेशन इकडची. तर तसं पण त्याने सांगितलं, मी त्याला विचारली होती लोकेशन म्हणून, तर त्याने सांगितलं होतं ते त्याला ऐकलंच असं. तर हेच की माझे पण मी तिथूनच केस कापून घेतो हरवेळेस. आणि ह्यावेळेस काय असे नवीन केस मी नवीन कट मारून नाही घेतलं, असं हरवेळेस मी हीच स्टाईल वापरतो, म्हणजे हीच कट मारतो 02मध्ये. आणि कारण मी ओव्हर पण केस कापून घेत नाही त्या, म्हणजे ज्याच्यामुळे मी छपरी वाटेन, नाहीतर एकदम पण लोवाले करत नाही, असं म्हणजे मीडियमचे बरोबर वाटतात. तर मी असेच हरवेळेस कापून घेतो. त्यासाठी मी विचार केला हेअरकट करायला पण जायचं आहे, तर मी बोललो हेअरकटचं पण ब्लॉग होऊन जाऊ दे. मी घरी स्टार्ट नाही केलं, कारण मी विचार करत होतो उद्या जाऊ की आज जाऊ, तर यासाठी. आणि मेन म्हणजे शनिवार होतं, शनिवारचं मी कापत नाही. हां, तो बंदा तो फेस क्लिनिंग आणि हेअर कटिंग हे सर्व करतो. तर तुम्हाला जे काय करायचं असेल ते बिंदास येऊन येतो, तुम्ही करू शकता बिंदास, कारण तो खूप चांगले बनवतात. डोंट वरी, तुम्हाला काय असं वाटणार नाही की यार असं कापेल माझ्यावर सूट करेल का. ती लोक ना, तुम्ही हेअरस्टाईल सांगितलं तरी तुमच्या फेसच्या मॅचवर असं बरोबर हेअरकट करून देतात, तर भारी कापतात. तर तुम्ही येऊ शकता. तरीच जर तुम्हाला यायचं असेल तर इथे येऊन तुम्ही कापू शकता, कारण तो बंदा खूप भारी कापतो केस, हे बघू शकता तुम्ही. आणि त्याने पण सिनेमॅटिकमध्ये दाखवले आपल्या कसे कापले कसे नाही ते. तर हेच सांगायचं होतं. आणि मी आता गावाला पण जाणार आहे 1-2 दिवसात, त्यासाठीच हे सर्व केस कापले. आणि आज पण काहीतरी मी व्हिडिओ बनवण्यासाठी जाणार आहे, त्यासाठी मी कापून घेतले. आणि तुम्हाला वाटत असतील की मी जर असे बारीक केलेत खूपच, अजून थोडे वरचे मोठे ठेवायला पाहिजे होते. हां, ते गाईज मला पण वाटतं मोठे ठेवायला पाहिजे होते, पण गावाला पण जायचं आहे ना, तर जरा छोटे केले. आणि माझी गरमी पण खूप आहे आणि माझे फटाफट केस वाढतात. तर माझ्या आता 3-4 दिवसानंतरला परत असे केस वाढायला लागले ना, तर जरा लेवलला येतील ते बरोबर, मग तेव्हा बरोबर दिसतं. आता तुम्हाला वाटत असेल की खूप छोटे केस केलेस म्हणून. तरीच एवढंच बोलायचं होतं. तर हे कसं हेअरकट कसे केले आहे, जर तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला मेन म्हणजे आवडली, तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही पण करू शकता. असं होतं की गावाला जाताना मी ब्लॉग बनवू की नको, कारण मी गेल्या वेळेस शिमग्याला गेलो होतो म्हणजे होळीला. तर तेव्हा मी आपल्या 4 व्हीलरने गेलो होतो गाडीने, तर मी तो ब्लॉग दाखवलाच होता, तो बनवलाच होता. आणि आता ह्यावेळेस मी बसने जाणार, म्हणजे हर वेळेस बसने जातो. तर कधीतरी बाय चान्स गेलो तर गाडीने, नाही तर बसने जातो. तर तुम्हाला गावाला जायचे ब्लॉग बघायचे असतील जाताना, तर मला कमेंटमध्ये आठवणीने सांगा मला कमेंटमध्ये की मी बनवू की नको, नाही तर मी डायरेक्ट गावाला जाऊनच ब्लॉग बनवेन, कारण माझ्या घरी पूजा पण आहे, तर ते सर्व दाखवेन. तेवढंच सांगायचं होतं. आणि हा ब्लॉग मी इथंच संपवतो. असंच मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. गाईज तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि कमेंटमध्ये तर नक्की सांगा की मी जे काही तुम्हाला विचारलं ते सांगा, म्हणजे मला पण तुमचे कमेंट वाचायला आवडतं, खूप मजा येते. आणि तुमच्याशी बोलायलाही आवडेल. मला असं पण बोलतो ते मला आवडतं ब्लॉग. आता तर हळूहळू ब्लॉगमध्ये पण इंटरेस्ट वाढत चालला आहे. तर हेच सांगतो आहे, व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब तर करून ठेवा, म्हणजे माझे येणारे जे काही नोटिफिकेशन ते तुम्हाला कळते. तर चला बाय. व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय.